हाय गाइज, आज मी स्पेशल काहीतरी बनवते। हे बघा, वाटाण्याचं कालवण बनवणार आहे। त्यामुळे बाजारातून आणलेले मी शेंगा सोलून झालेला आहे आणि त्याच्यासाठी बघा लागणारे साहित्य कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाण्याचा कूट। चला आपण आता करायला घेऊया। या छोट्या टोपात करणार आहे कालवण आणि आमचा घाटी मसाला मी ॲड करणार आहे आणि नंतर मी कोथिंबीरीच्या वड्या पण बनवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते। आता याच्यामध्ये टोप गरम झालेला आहे। तुम्ही पण अशी कधी भाजी बनवली असेल सिंपल पद्धतीची। याला चांगला पण गरम होऊन देऊया। तोपर्यंत मी कोथिंबीरीला लागणारे साहित्य तुम्हाला सांगते। वड्या बनवणार आहे कोथिंबीरीचा। हे बघा, कोथिंबीर आणलेली होती बाजारातून, चिरून घेतलेली आहे। आपण तोपर्यंत हे करूया, पाणी नितळायला ठेवूया। हे बघा गाईज, आता हे चांगलं पाणी नितळून घेऊया। तोपर्यंत आपण तेल गरम झालेलं असेल वाटाण्याची भाजी बनवायला। हे बघा गरम झालेलं आहे। आता मी कांदा ॲड करते याच्यामध्ये। पहिला मी कढीपत्ता टाकते, जरा तडका, हे बघा टोमॅटो, लास्टला आपण हे टाकूया कोथिंबीर। हे बघा काय, त्याला चांगलं लालसर करून घेऊया। तोपर्यंत वाटाण्याच्या शेंगा आपण सोलून घेतलेल्या त्याला पण धुवून घेऊया। आता आपण ह्याला चांगलं लालसर करून घेऊया। म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये हळदी पावडर वगैरे वगैरे टाकायला लागेल साहित्य। तुम्ही हे बघा, आता मी मसाला वाटून घेतलेला आहे गाईज, बघू शकता। आता याच्यामध्ये मी ॲड करते कढईमध्ये। आपण वाटणमध्ये मीठ टाकलं होतं। आता बेसन ॲड करूया। आता चांगलं मळून घेऊया। आता जास्त कोथिंबीर कढईमध्ये हे झालं, जास्त झालंय सामान। गाईस, पीठ मळून झाले आता आपलं। आपण हे चाळण धुवून घेतलेले आहे। त्या चाळणीमध्ये तेल लावून घेऊया आता, म्हणजे आपल्याला उकडायला ठेवायला। चांगला हात स्वच्छ धुवून घेतले पहिला। हे बघा, तेलाची पिशवी मी फोडलेली होती। तुम्ही कधी असं करून बघा, कधी केले का असं, त्याच्यातून तेल पण येत नाही। हे बघा, मी तेल लावून घेते आता गाईस। तुम्ही असं कधी करून बघितलं असेल तर कधी पण असं करून बघा।
तेल लावून घेतले म्हणजे आपले चिकटणार नाहीत. आता हे मस्त असे छोटे छोटे गोळे करून घेऊया, म्हणजे असं जसं आपल्याला आकार पाहिजे तसा. गावठी कोथिंबीर असल्यामुळे खूप सुगंध येते. हे बघा गाईज, चिकटते आपलं म्हणून तेल लावायचं. हे बघा, बघू शकता, म्हणजे आपल्याला वड्या पाडता येतात. तर मी असं सगळं करून घेते त्या पिठाचं आणि आपण उकडायला ठेवूया पाणी. त्याच्यामध्ये ह्याला चांगलं उकडून घेऊया. करत करत आमच्या चिक्कूने काय काम केलं माहितीये, तेलाच्या पिशवीचं पॅकेट होतं ते ना फोडलं त्याच्या नाकाने आणि जाऊन तिकडे घाबरून बसलाय. बघू शकता, इकडे मी काम करते आणि तिकडे त्याचं नाटक चालू होतं. तर ह्या पिशव्या दोन्ही पण तेलाचा फोडून टाकल्या त्यांनी, त्यामुळे सगळं तेल खाली गेलं. म्हणजे एवढं पण नाही गेलं, थोडं कढईमध्ये ॲड केलं बघा मी. ते आता आपल्याला तळण्यासाठी वड्या तळायला होईल. हे असे करामती असतात बघा. आमचा चिकू करामती भरपूरच काय. आपण हे धुवून घेतलेले आहे. कढई मला खूप उपयोगी येते म्हणून मला आवडते. हे बघा गाईज, ह्याच्यामध्ये मी आता पाणी उकडायला ठेवणार आहे. चांगले उकळी येऊन देऊया आपण 5 मिनिटं. गाईज, आता हे पाणी गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चांगलं उकडायला ठेवूया आणि याच्यावरती असं जाड असा ढक्कन ठेवूया. हेवाला नको, हेवाला ठेवूया आणि याच्यावरती वजनदार काहीतरी ठेवूया. म्हणजे हे ठेवूया, पकड ठेवूया. मी पकड ठेवते आणि याला चांगलं उकळी येऊन देऊया. आणि नंतर आपण उकळी येऊन झाली ते सुकलं की ते कट करून घेऊया आणि फ्राय करायला घेऊया. तोपर्यंत आता आपलं बघा शिजलेले असतील वड्या. बघूया, गॅस बंद केला आहे. हे बघा, बघू शकता. आता याला चांगला हा सुकायला देऊया, म्हणजे आपल्याला याच्या वड्या पाडता येते. थंड व्हायला ठेवूया. साईडला ठेवूया. बघा पाणी याचं, आपण याचं पाण्याचा काही उपयोग नाही तर फेकून देऊया. तर याला हवेशीर मस्त थंड होऊन देऊया. तोपर्यंत चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत. चपाती बनवते, भाजते. तोपर्यंत आपण मग ह्या कढईमध्ये आपण याला कट करून फ्राय करूया. हे बघा गाईज, आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आमच्या चिकूने केलेला कारभार, त्यामुळे ते बघा तिकडे त्याला बघा काय चाललंय, काय कुठे काम करून गेलास तू? तेलाची पिशवी का फाडली आणि तिकडे जाऊन बसलास तू? लपून बसलाय मस्ती खोर. बघा थंड झालंय. आपण आता कट करूया. मोठ्या मोठ्याच करून घेऊया, म्हणजे होणार नाही. आता फ्राय करायला घेतो. आपण हे सॉस बरोबर पण खाऊ शकतो. टोमॅटोचं सॉस असतो ते, त्याच्याबरोबर पण खूप छान लागतील. नुसतं पण खायला आवडतात, नुसते पण छान लागतात.
म्हणजे बिना चटणीचं या बिना सॉसचं. जास्त हे केलं की आपल्याला हे होतंय, तुकडे होतात ते. बघू शकता आपण मस्त लालसर पण करून घेऊया हे फ्राय. हे वास येतोय काय? बस. आता आपल्याला सीझनच आहे, कोथिंबीर स्वस्त झालेली आहे. मस्तपैकी करून कोथिंबीरीच्या वड्या करून खाऊ शकतात. बाजारात एक टायमाला कधी कधी कोथिंबीर खूप महाग असते, पण आता स्वस्त झालेली आहे. त्यामुळे आपण पाहिजे तेवढे आपण असं कोथिंबीरच्या वड्या खाऊ शकतो. ज्यांना आवडतात ते बनवून खाऊ शकतात. काय मस्त लालसर फ्राय करून घेऊया. बघा गाईज, आपलं असं लालसर झालेले आहेत फ्राय. आणि अर्ध्या मी कट करून घेणार आहेत आणि अर्ध्या मी नेक्स्ट टाईमला बनवणार आहे. नेक्स्ट टाईम म्हणजे आपण कधी पण असं खाऊ शकतो बनवून फ्राय करण्यासाठी. तर हे बघा लालसर झालेलं आहे. आतून कच्चं नाही राहिलं पाहिजे, खरपूस असं भाजल्या पाहिजे. वरून तीळ पण टाकतात ते व्हाईटवाले पांढरे, मी नाही टाकले. हे बघा आता आपण असं सगळं फ्राय करून घेऊया. तर हे सर्व मी फ्राय करून घेते. म्हणजे माझं जेवण रेडी.